रूममध्ये येताच फ्रीजमधली पाण्याची बॉटल घेऊन आपल्या डोक्यावर ओतली. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. भीती एवढीच होती की उद्या पोलीस आपल्याला पकडतील. एव्हाना रात्रीचे 12 वाजून गेलेले. जे पाहिलं त्यानं झोप लागेल असं वाटत नव्हतं. कसल्याशा आवाजाने सुनीलला जाग आली. कोणीतरी दरवाजा वाजवत होतं. डोळे किलकिले करून पाहिलं तर बाजूला असलेल्या काचेच्या खिडकीतून सूर्याची कोवळी किरणं आत येत होती. रात्री घडलेला तो प्रकार सत्य होतं की स्वप्न? विचार करत सुनीलनं दरवाजा उघडला आणि झटकन पोलीस आत शिरले. खून करून इथं लपून बसला आहेस? इन्स्पेक्टर साहेबांनी 2 मुस्काटा थानत सुनीलला हातात पकडून तरातरा ओढतच बाहेर नेले. समोर सुरू असलेला प्रकार पाहून सुनीलचे आई वडील पोलिसांच्या गयावया करू लागले. साहेब, काहीतरी गैरसमज झालाय. माझा मुलगा असं काहीच करणार नाही. तसा सुनीलही केवलवाण्या आवाजात इन्स्पेक्टर साहेबांना म्हणाला. साहेब, खरंच मी काही नाही केलं. काय केलंस आणि काय नाही ते आम्ही शोधून काढणारच. इन्स्पेक्टर साहेबांनी त्याला ओढतच बाहेर आणलं. सुनील पुढं काही बोलणार तोच हवालदाराने आपल्या खिशातलं काळं कापड काढत त्याच्या चेहऱ्यावर झाकत त्याला गाडीत ढकललं. सुनीलला घेऊन जाणाऱ्या त्या पोलीस व्हॅनकडे पाहून आई वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला. पोलीस स्टेशनच्या त्या इंट्रागेशन रूममध्ये गंभीर शांतता पसरलेली. त्या अंधाऱ्या खोलीत डोक्यावरच्या बल्बचा प्रकाश ठराविकच अंतरावर पसरलेला. बल्बवरच्या उलट्या थाळीमुळे छताकडे पूर्णपणे काळोख होता. मधोमध ठेवलेल्या लाकडी टेबलाच्या एका बाजूला उभे पोलीस इन्स्पेक्टर आपल्या समोरच्या लाकडी खुर्चीवर अपराध्याप्रमाणे बसलेल्या सुनीलवर काहीसं ओरडतच म्हणाले. इतक्या क्रूरपणे मारलंस त्या माणसाला? त्याच्या प्रेताची परिस्थिती बघून आम्हाला वाटत होतं की 10 मजल्याच्या उंच इमारतीवरून याला जमिनीवर फेकलंय. सांग आता, कोण होता तो माणूस? पैशासाठी लुटलंस आणि ठार करून त्या जागी टाकून दिलंस, असंच ना? कोण कोण साथीदार आहेत तुझे? किती जणांची टोळी आहे? बोल पटकन, नाहीतर आमचा पट्टा बोलेल. म्हणतच इन्स्पेक्टर साहेबांनी जोराची मुस्काटात लावली. तसा रडत ओरडत हात जोडत सुनील गयावया करू लागला. साहेब, काय बोलताय तुम्ही? देवाची शपथ सांगतो, मी काही केलं नाही. टोळी वगैरे काही नाही हो. तशी इन्स्पेक्टर साहेबांनी आपली भेदक नजर सुनीलवर रोखली. असं मग त्या मृतदेहाजवळ शेजारी त्याच्या मृत्यूच्या वेळेस जवळपास तुझ्या मोबाईलची लोकेशन कशी काय दाखवतंय? निदान यावरून तरी स्पष्ट होतंय की काहीतरी संबंध आहे तुझ्या या खुनासोबत. त्यामुळे आता नीट खरं खरं सांग, पैशासाठीच ठार केलंस ना? मुद्देमाल कुठं ठेवलाय? साहेब, खरं सांगतोय, मी आणि माझा मित्र मनोज दोघेही त्या जागी दारू प्यायला बसलो होतो. थोडी शंका वाटली म्हणून पाहिलं तर तिथं मृतदेह पडलेला. ते पाहून आम्ही घाबरलो आणि लगेच तेथून बाहेर पडलो. हवं तर तुम्ही मनोजला विचारू शकता. सुनील काकुळतेला येऊन बोलत होता. मनोज काय? या मनोजचा पत्ता दे. हवालदारांनी मनोजचा पत्ता लिहून घेतला. इन्स्पेक्टर साहेबांनी त्याला घेऊन यायला सांगितलं तसे हवालदार त्याच्या शर्टाची कॉलर पकडून त्याला जेलमध्ये घेऊन आले. सुनीलला आत ढकलतच त्यांनी बाहेरून कुलूप लावलं. दगडी भिंतीचा आधार घेऊन सुनील रडत तसाच खाली बसला. काय आयुष्य होतं आणि काय झालं हा विचार त्याला सहन होत नव्हता. इकडे झपाझप पावलं टाकत इन्स्पेक्टर बाहेर पडले आणि हवालदारांना म्हणाले, दोघांचं टोळकं दिसतंय किंवा आणखीही असतील. या मनोजला उचला आणि फोडून काढा साल्यांना. पैशासाठी वाटमाऱ्या खून करतायत काय? रात्र झालेली. रडून रडून सुनील तिथेच जमिनीवर अंथरलेल्या मळकट चादरीवर झोपलेला. जेलच्या लोखंडी सळ्यांवर आपटलेल्या काडीच्या आवाजाने सुनील जागा झाला. समोर इन्स्पेक्टर साहेब, त्याच्या डाव्या बाजूला एका कॉन्स्टेबल आणि उजव्या बाजूला मनोज उभा होता. तिघांच्या चेहऱ्याकडे पाहून वाटत होतं की कदाचित खरा खुनी सापडलाय. त्यामुळे सुनीलला थोडं हायसं वाटलं. झटकन वर उठला आणि तुरुंगाच्या लोखंडी सळ्या पकडून केविलवाण्या नजरेनं त्यांच्याकडे पाहू लागला. मनोज, तू तरी सांग साहेबांना, आपण त्या रात्री दारू प्यायला त्या जागी गेलेलो होतो. आपण त्या माणसांचा खून केला नाही. हो, थांब. पुढे काही बोलणार तोच हवालदार साहेबांनी जेलचं लोखंडी कुलूप उघडलं आणि सुनीलच्या जीवात जीव आला. बाजूच्या लाकडी बाकावर बसत तो धाय मोकळून रडू लागला. त्याच्या शेजारी बसत मनोजनं त्याच्या खांद्यावर हात ठेवून थोडा धीर द्यायचा प्रयत्न केला.
पण सुनीलला खूपच गैरवरून आलं. मनोज, जर तू नसतास तर यांनी मला त्या खुनाच्या आरोपाखाली फासावर चढवलं असतं रे. कसले कसले आरोप लावले आहेत यांनी माझ्यावर. चोर, वाटमारी, दरोडे. आपण इतके नीच आहोत का? बोलता बोलता धाय मोकलून तो रडत होता. त्याला धीर देत शांतपणे इन्स्पेक्टर साहेबांनी सुनीलच्या हातात एक कागद दिला. आपल्याला जामीन मिळाला हे पाहून त्याला थोडं बरं वाटलं. तो कागद उलगडून पाहिला आणि वाचता वाचता सुनीलच्या पायाखालची जमीन सरकली. विस्फारलेल्या नजरेने तो इन्स्पेक्टर साहेबांकडे पाहू लागला. त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. छातीत एक जोराची कळ आली आणि एक दीर्घ श्वास घेत त्यानं आपल्या बाजूला बसलेल्या मनोजकडे पाहिलं. हातातला कागद त्या प्रेताचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट होता आणि ते प्रेत मनोजचं होतं. मेंदू अक्षरशः बधीर झालेला. काहीच न बोलता अगदी शांतपणे चालत तुरुंगातील त्या अंधाऱ्या खोलीत एका कोपऱ्यात शरीर गोळा करून बसला होता. उजव्या हाताचं बोट जमिनीवर वर्तुळाकार फिरवत कधी हसू लागला तर कधी रडू लागला. जणू त्याचं मानसिक संतुलनच ढासळलेलं. 4 दिवसानंतर मेंटल हॉस्पिटलमधील एक वॉर्ड. रात्रीचे 8 वाजायला आलेले. 40शीतील ते डॉक्टर आपल्या केबिनमध्ये एका रुग्णांचे मेंटल टेस्ट रिपोर्ट पाहत होते. तोच इन्स्पेक्टर साहेबांनी दरवाजावर नॉक केले. अरे इन्स्पेक्टर साहेब, तुमच्याच पेशंटचे रिपोर्ट पाहत होतो, या बसा. म्हणजे एका जबरदस्त मानसिक धक्क्यामुळे त्याच्या मेंदूवर परिणाम झालाय. त्याला सावरायला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही, पण त्याला बाहेर सामान्य लोकांमध्ये सोडता येणार नाही. तो कुणाच्याही जीवाला धोका ठरू शकतो. डॉक्टर आपला ओपिनियन इन्स्पेक्टर साहेबांच्या समोर ठेवत होते. बरं, पेशंट कुठे आहे? इन्स्पेक्टर साहेबांनी विचारलं. इकडे एका बंद काळोख्या खोलीत सुनील गुडघ्यात मान खुपसून बसला होता. हे का घडतंय ह्या सर्व गोष्टी त्याला पुजारी काकांकडून समजलेल्या. त्या दिवशीच्या सर्व सूचना त्याला आठवू लागल्या. पुजारी काकांचे तेव्हाचे शब्द आजही त्याचा मेंदू अक्षरशः पोखरत होते. कधी उतारा पाहिला आहेस का? एखाद्या निर्जन ठिकाणी, पुलाखाली, नदीवर, ओढ्यावर, चौकात ठेवलेला उतारा. तू उतारा पाहिला असशील, पण तो उतारा खायला आलेला आत्मा पाहिला आहेस का? नसणार, कारण उतारा खायला स्वतः कोणताही आत्मा येत नाही, तर एखाद्या प्राण्याच्या, पक्ष्याच्या रूपात किंवा अशाच प्राण्यांच्या माध्यमातून आपल्यासाठी ठेवलेलं अन्न भक्ष्य करून ते आपली इच्छा पूर्ण करतात. आपली भूक शमवून निघून जातात. पण अन्न भक्ष्य करताना त्या प्राण्याची किंवा पक्ष्यांची हत्या झाली तर त्यावेळी मात्र तो आत्मा हत्या करणाऱ्याला कधीच सोडत नाही. आणि तुम्हा दोघांकडून अवधानानं हाच अपराध झालाय. एका विशिष्ट ठिकाणी भटकणाऱ्या अनेक दृष्ट अतृप्त प्रेतात्म्यांसाठी ठेवलेलं अन्न खाणाऱ्या एका पशुची किंवा पक्ष्यांची तुमच्याकडून हत्या झाली आहे. आता रोज सूर्यास्तानंतर तुमच्या घरी ते अतृप्त प्रेतात्मे माणसाच्या, पशु, पक्षी, प्राणी कोणाच्याही रूपात येऊन साथ घालतील. ते तुम्हाला त्याच निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जायला आलेत. तेव्हा जोवर मी सांगत नाही तोवर सायंकाळच्या वेळी तू आणि तुझा मित्र दोघेही घरातून बाहेर पडू नका. अंधाऱ्या खोलीतील एका कोपऱ्यात डोळे बंद करून बसलेला सुनीलला सारं काही आठवत होतं. काही दिवसांपूर्वी रस्ता सोडून त्यांची अशा ठिकाणी गाडी भरकटलेली जिथे आजवर अनेक लोकांचे खून झाले, वाटमाऱ्या करून ठार केलं. अशा ठिकाणी भटकणाऱ्या अतृप्त आत्म्यांना उतारा ठेवला जातो. त्या रात्री मनोज गाडी चालवत होता, तर सुनील शांत झोपलेला. अचानक एका जोराच्या झटक्याने सुनील जागा झाला. गाडीतून उतरून खाली पाहिलं, पण गाडीच्या चाकाखाली तर काहीच दिसत नव्हतं. मात्र रस्त्याकडेला कोणीतरी ठेवलेल्या उतार्यावरून त्यांची गाडी आलेली. निरनिराळ्या खाण्याच्या वस्तू आता अक्षरशः धुळीने माखलेल्या, पण त्यातही रक्त आणि मांस. राहून राहून सुनीलला या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप होत होता, पण आता फारच उशीर झालेला. त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या या खोल्यांमध्ये बरेच मनोरुग्ण होते. कोणी रडत होतं, ओरडत होतं, हसत किंचाळत होतं, तर काही अगदी शांत बसलेले, जसा सुनील. या आजूबाजूच्या आवाजानं त्याचं डोकं उठलेलं. ऐरणीवर ठेवलेल्या लालबुंद लोखंडाच्या पात्यावर हातोडीची खन खन असा आवाज करत एकसारखे प्रहार व्हावेत तसंच त्याचं डोकं ठणकत होतं. क्षणभर वाटलं की भिंतीवर जोरानं डोकं आपटून स्वतःचं आयुष्य संपून टाकावं. हा गोंगाट माझ्या सहनशक्ती पलीकडचा आहे आणि खरंच चमत्कार म्हणायचा. मगापासून ऐकू येणारा गोंगाट हळूहळू कमी येत होता.
अगदीच नाहीसा झाला. सारं काही अगदी शांत झालं. त्याला थोडा धीर आला की पण इतक्यातच त्याला एक स्पष्ट आवाज ऐकू येऊ लागला. आवाज, तोच ओळखीचा आवाज. हळूहळू तो आवाज स्पष्ट होऊ लागला आणि त्याचे कान त्या आवाजावर केंद्रित झाले. तसा पुन्हा त्या टिटवीचा कर्णकश आवाज चोहीकडे घुमला, जशी पुढच्या मृत्यूचा संकेत ती देत होती. कदाचित त्याची ही प्रार्थना देवानी नाही तर एका सैतानाने ऐकलेली. सुनीलची नजर त्या खोलीतील एका उंच खिडकीवर गेली आणि झपकन ती टिटवी उंचीवरील त्या खिडकीतून त्याच्या खोलीत झेपावली. तिला पाहतच सुनीलच्या काळजात धस्स झाले. घाबरून तो कोपऱ्यात भिंतीला चिकटून उभा राहत जोरजोरात ओरडू लागला, डॉक्टर, डॉक्टर, मला वाचवा. ओरडतच तो दरवाजाकडे धावला आणि दोन्ही हातांनी दरवाजा वाजवायला सुरुवात केली. त्या बंद खोलीत कर्कश आवाज करत ती टिटवी बाहेर पडण्यासाठी या भिंतीवरून त्या भिंतीवर झेपावत होती. फडफडणाऱ्या त्या पंखाच्या आवाजानं सुनीलचं डोकं उठलं. ती टिटवी देखील बाहेर पडण्यासाठी भिंतींवर धडका मारू लागली. प्रत्येक धडकेसोबत पंखांमधून निसटणारी तिची रांगाडी पिसे संपूर्ण खोलीत तरंगू लागली आणि शेवटी फळफळ करत ती टिटवी जमिनीवर कोसळली. त्या खोलीच्या दरवाजावरील चौकोनी काचेसमोर उभा सुनील जीवाच्या आकांताने एकसारखा ओरडत होता, डॉक्टर, डॉक्टर, प्लीज या टिटवीला बाहेर काढा. त्याचं किंचाळणं ऐकून काही अंतरावरच असलेल्या केबिनमधून सर्वच धावत आले. हवालदारांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो आतून बंद होता. नाईलाजानं इन्स्पेक्टर साहेबांनी त्यावर जोराची लाथ घालून तसा तो कडीतून तुटून खाडकन उघडला. तसा सुनील झटकन त्या खोलीतून बाहेर पडला आणि इन्स्पेक्टर साहेबांच्या मागे जात त्या खोलीतील टिटवीकडे पाहू लागला. समोरचं ते भीषण दृश्य सर्वच विस्वारलेल्या डोळ्यांनी पाहत होते. मागे टिटवी नव्हती तर जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला होता. भिंतीवर आपटल्यानं त्याच्या डोक्याची कवटी फुटून हाडांचे लाल भडक तुकडे संपूर्ण खोलीत पसरले होते. आतील चारही भिंतींवर लाल भडक रक्तांचे ओघळ हळूहळू खाली सरकत होते. तर लाल भडक रक्तांचा पाट त्या खोलीतून वाहत बाहेर त्यांच्या पायापर्यंत आलेला. इन्स्पेक्टर आणि हवालदार दोघेही प्रश्नार्थक नजरेने एकमेकांकडे पाहू लागले. हवालदारांनी खाली वाकून तो मृतदेह नीट केला. तसं डॉक्टर म्हणाले, त्याला वेड्याचा झटका आला असणार, नाहीतर भिंतीवर डोकं आपटून स्वतःच्या मस्तकाच्या चिंधड्या करेल इतकं वेडं कोणी असू शकतं. पण स्वतःच्या कवटीच्या चिंधड्या होतील इतका वेळ नक्कीच कोणी स्वतःचे डोके भिंतीवर आपटू शकत नाही. मग काय झालं असेल याच्यासोबत? बोलतच इन्स्पेक्टर साहेबांनी आपल्या डोक्यावरची टोपी काढली आणि प्रश्नार्थी नजरेने सुनीलच्या प्रेताकडे पाहू लागले. इन्स्पेक्टर साहेबांच्या मागे उभा सुनील मात्र सारं काही विस्फारलेल्या नजरेनं पाहत होता. तोच त्याच्या कानात एक आवाज घुमला. टिटवीच्या रूपात आलेल्या दृष्ट आत्म्यानं त्या रात्री मला आणि आज तुला आपलं मरण आपल्याच डोळ्यांनी दाखवलं. सुनीलनं आवाजाच्या दिशेनं पाहिलं तर मनोज त्याच्या बाजूला उभा होता. आपल्या प्रेताकडे पहा, हताशपणे सुनील म्हणाला. कोण्या माणसाला वा मुक्या प्राण्याला पक्ष्यांना घास भरवता आला नाही तरी काही हरकत नाही, पण कोणाच्या तोंडचा घास हिसकावून घेणं हे खूप मोठं पाप असतं. समाप्त.